नमस्कार शेतकरी मित्रांनो. पिकांच्या पोषणात ना एक असं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे लागतं अगदी चिमूटभर, पण जर ते मिळालं नाही तर आपली सगळी मेहनत, सगळा खर्च पाण्यात जाऊ शकतो. हो, मी बोरॉनबद्दल बोलत आहे. आणि त्याचा एक अविभाज्य जोडीदार आहे कॅल्शियम. ह्या दोघांचं नातं इतकं महत्वाचं आहे की ते समजून घेतलं तर तुमच्या उत्पादनात एक मोठी क्रांती येऊ शकते. चला तर मग या महत्वाच्या जोडीचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बऱ्याचदा असं होतं की आपण शेतात खूप कष्ट घेतो, महागडी खतं वापरतो, पण तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. पिकांमध्ये काही अशा समस्या दिसू लागतात ज्यामुळे फक्त उत्पादनच घटत नाही तर आपलं आर्थिक गणितही कोलमडून पडतं. जरा आठवून बघा, यापैकी काही समस्या तुमच्या शेतातही दिसत आहेत का? ही लक्षणं जरा काळजीपूर्वक बघा. फुलांचा सडा पडतो पण त्याचं फळात रूपांतरच होत नाही. किंवा टोमॅटो, मिरची, शिमला मिरची यांसारखी फळं खालच्या बाजूने काळी पडून सडू लागतात. फळांचा आकार काहीतरी विचित्र वेडावाकडा होतो, त्याला बाजारात भाव मिळत नाही. झाडाची नवीन येणारी पानं अशी काहीतरी चुरगऱ्यासारखी, पिळवटल्यासारखी दिसतात. आपल्याला वाटतं काहीतरी व्हायरस आलाय. झाडाची वाढच थांबते. आणि या सगळ्याचा थेट परिणाम काय? तर नकळतपणे आपल्या एकूण उत्पादनात तब्बल 25% घट येते. जर यापैकी एकही समस्या तुमच्या शेतात असेल तर याचं मूळ कारण जमिनीतल्या कॅल्शियम आणि बोरॉनच्या कमतरतेत दडलेलं असू शकतं. पण घाबरण्याचं कारण नाही. या सगळ्या समस्यांवर एक खात्रीशीर उपाय आहे. आणि तो उपाय दडला आहे आपल्या शेताच्या दोन खऱ्या नायकांमध्ये, कॅल्शियम आणि बोरॉन. चला, त्यांचं काम नेमकं काय आहे आणि ते इतके महत्त्वाचे का आहेत हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. कॅल्शियमला तुम्ही झाडाचा सांगाडा किंवा हाडं समजू शकता. जसं आपल्या शरीराला हाडांमुळे ताकद मिळते, तसंच कॅल्शियम झाडाच्या प्रत्येक पेशीची भिंत मजबूत बनवतं. यामुळे झाड ताठ राहतं आणि महत्त्वाचं म्हणजे फळं तडकत नाहीत, सडत नाहीत. थोडक्यात काय, तर झाडाला आणि फळाला मजबूती देण्याचं काम कॅल्शियम करतं. आता येऊया बोरॉनकडे. बोरॉनचं काम तर आणखी मजेशीर आहे. तो एका मध्यस्थासारखं काम करतो. फुलांमधल्या परागकणांना स्त्री केसरापर्यंत पोहोचून फलधारणा घडवून आणणं म्हणजेच परागीभवन. हे बोरॉनशिवाय शक्यच नाही. तो फुलांचं फळात रूपांतर करतो. झाडाने पानात तयार केलेली साखर फळांपर्यंत पोहोचवून फळ गोड आणि वजनदार बनवतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोरॉन हा कॅल्शियमचा ड्रायव्हर आहे. तो कॅल्शियमला झाडामध्ये योग्य ठिकाणी पोहोचवतो. म्हणजे जमिनीत बोरॉन नसेल तर तुम्ही कितीही कॅल्शियम द्या, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आता इथपर्यंत सगळं सोपं आणि सरळ वाटतंय नाही का? कॅल्शियम द्या, बोरॉन द्या आणि उत्पादन वाढवा. पण खरी गुंतागुंत आणि खरं विज्ञान आता सुरू होतं. बोरॉन जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच तो लहरी आणि नाजूक आहे. त्याला जमिनीत टिकवून ठेवणं आणि झाडाला उपलब्ध करून देणं हेच शेतकऱ्यांसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. याच कारणामुळे अनेक शेतकरी बोरॉन वापरूनही म्हणतात की आम्हाला काहीच परिणाम दिसला नाही. चला, हा बोरॉनचा विरोधाभास काय आहे ते सविस्तरपणे पाहूया. बोरॉनची पहिली आणि मोठी अडचण म्हणजे त्याचे इतर खतांसोबतचे विरोधी संबंध. म्हणजे कसं, तर जमिनीत जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त कॅल्शियम, पोटॅशियम किंवा नायट्रोजन, युरिया टाकलं तर ही खतं झाडाच्या मुळांशी गर्दी करतात आणि बिचाऱ्या बोरॉनला आत शिरायला जागाच देत नाहीत. याचाच अर्थ आपण चांगल्यासाठी टाकलेली जास्त खतं नकळतपणे बोरॉनची कमतरता निर्माण करतात. जमिनीत बोरॉन असूनही ते पिकाला मिळत नाही. दुसरी मोठी अडचण आहे तापमानाची. ही स्लाईड बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तापमान 16 डिग्री सेल्सिअसच्या खाली जातं, म्हणजे थंडीच्या दिवसात, तेव्हा झाड बोरॉन उचलणंच बंद करतं. आणि याउलट जेव्हा तापमान 35 डिग्रीच्या वर जातं, म्हणजे कडक उन्हाळ्यात, तेव्हाही झाड बोरॉन घेणं थांबवतं. आता विचार करा, मार्च-एप्रिल महिन्यात काय होतं? दिवसा तापमान 38-40 डिग्री असतं आणि रात्री तेच 15-16 डिग्रीच्या खाली येतं. याचा अर्थ काय? दिवसाचे काही तास आणि रात्रीचे काही तास, म्हणजे जवळजवळ अर्धा दिवस पिकाला बोरॉन मिळतच नाही, जरी तो जमिनीत भरपूर असला तरी. आता तिसरी आणि आपल्या भारतातली सर्वात मोठी अडचण, ती म्हणजे जमिनीचा सामू म्हणजेच पीएच. या चार्टकडे जरा लक्ष द्या. साधारणपणे 6.5 पीएचच्या आसपास बोरॉन पिकाला छान मिळतो. पण जसा जमिनीचा पीएच 7.5च्या जवळ पोहोचतो तशी त्याची उपलब्धता एकदमच कमी होते. आणि खरी गंमत किंवा दुर्दैव म्हणा ते हे आहे की भारतातल्या 80% जास्त जमिनींचा पीएच हा 7 ते 8च्या मध्येच आहे. म्हणजे नेमक्या त्याच पट्ट्यात जिथे बोरॉन पिकाला सर्वात कमी उपलब्ध होतो. आणि मग पुन्हा पीएच 8च्या पुढे गेल्यावर उपलब्धता वाढते. हा जो विचित्र आलेख आहे ना, हाच बोरॉनला एक अवघड पोषक तत्व बनवतो. आणि हा आहे शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा विरोधाभास. बोरॉन वनस्पतीमध्ये अचल आहे, म्हणजे तो एका जागी स्थिर राहतो.
तो जुन्या पानांमधून निघून नवीन फुलांपर्यंत किंवा फळांपर्यंत प्रवास करू शकत नाही. म्हणूनच त्याची कमतरता नेहमी शेंड्यावर, नवीन पानांवर, फुलांवर किंवा फळांवर दिसते. याच्या अगदी उलट जमिनीत तो कमालीचा गतिशील आहे, म्हणजे तो खूप पळपुटा आहे. तुम्ही आज ड्रिपमधून बोरॉन दिला आणि थोडं जास्त पाणी दिलं की तो सरळ पाण्यासोबत मुळांच्या कक्षेच्या खाली वाहून जाईल. यालाच लीचिंग म्हणतात. याच कारणामुळे बोरॉन कधीही एकदम जास्त प्रमाणात द्यायचा नसतो. तो नेहमी थोड्या थोड्या प्रमाणात पण वारंवार द्यावा लागतो. आता आपण या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. एक अशी चूक जी 80% शेतकरी नकळतपणे करतात आणि ज्यामुळे त्यांचे पैसे, त्यांची मेहनत आणि महागडी खतं सगळं काही वाया जातं. ही माहिती तुम्हाला सहसा कुठे मिळणार नाही, त्यामुळे पुढची काही मिनिटं अगदी लक्ष देऊ नये का? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल की बाजारात तर अनेक प्रकारची कॅल्शियम आणि बोरॉन मिळतात, मग कोणतंही उचलून एकत्र करून फवारणी किंवा ड्रिपमधून दिलं तर चालेल का? याचं उत्तर मोठं आणि स्पष्ट आहे. अजिबात नाही. तुम्ही जर चुकीच्या प्रकारचे कॅल्शियम आणि बोरॉन एकत्र मिसळले तर तिथे एक रासायनिक प्रक्रिया होते आणि दोन्ही पोषक तत्व झाडासाठी अक्षरशः निरुपयोगी ठरतात. तुमचा सगळा खर्च पाण्यात जातो. तर मग काय करायचं? कोणती जोडी सुरक्षित आहे आणि कोणती धोकादायक? ही स्लाइड तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. सुरक्षित मिश्रण कोणतं? तर कॅल्शियम नायट्रेटसोबत तुम्ही पावडरमधलं बोरॉन वापरू शकता, किंवा लिक्विड स्वरूपातलं कॅल्शियम असेल तर त्यासोबत लिक्विड बोरॉन वापरा. या जोड्या चालतात. पण धोकादायक क्षेत्र कोणतं? तर कॅल्शियम क्लोराईड किंवा कॅल्शियम ऑक्साईडसोबत बोरॉन कधीही चुकूनही मिसळू नका. हे मिश्रण काम करणार नाही. तिथे नेमकं घडतं तरी काय? जेव्हा तुम्ही उदाहरणार्थ लिक्विड कॅल्शियम क्लोराईडमध्ये पावडरमधला बोरॉन टाकता तेव्हा काही क्षणातच एक रासायनिक प्रक्रिया सुरू होते. ते द्रावण अगदी फाटलेल्या दुधासारखं दिसू लागतं. दही फुटल्यासारखं होतं. त्यात छोटे छोटे कण तयार होतात. हे कण म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन एकमेकांना घट्ट चिकटून बसलेले असतात. एकदा का ते अशा घन स्वरूपात आले की झाडाची मुळं त्यांना शोषून घेऊ शकत नाहीत. म्हणजे तुम्ही हजारो रुपयांची खतं टाकली, पण ती जमिनीत फक्त दगडासारखी पडून राहिली, पिकाच्या काहीच कामी आली नाहीत. चला, आता समस्या बऱ्याच ऐकल्या, पण प्रत्येक समस्येवर एक शास्त्रीय आणि अचूक उपाय असतो. आता आपण त्या उपायांबद्दल बोलूया. योग्य प्रमाण कोणतं, योग्य वेळ कोणती आणि योग्य पद्धत कोणती, हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया. हा आकडा तुमच्या डोक्यात फिट बसवा. 1:20. हो, 1:20. हे बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेटचं जमिनीतून देण्यासाठीचं आदर्श प्रमाण आहे. याचा अर्थ जर तुम्ही 5 किलो कॅल्शियम नायट्रेट वापरत असाल तर त्यासोबत फक्त आणि फक्त 250 ग्रॅम बोरॉन वापरायचं आहे. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं प्रमाण आहे, ज्यामुळे दोन्ही पोषक तत्व झाडाला उत्तम प्रकारे मिळतात. ही स्लाइड तुम्हाला अचूक डोस सांगेल. जर तुम्ही ड्रिपमधून किंवा जमिनीतून खत देत असाल तर प्रति एकर 5 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 250 ग्रॅम बोरॉन वापरा. जर फवारणी करणार असाल तर प्रति लिटर पाण्यामध्ये 1.5 ग्रॅम बोरॉन 20% वाला घ्या, किंवा कॅल्शियम नायट्रेटची फवारणी करत असाल तर 4 ते 6 ग्रॅम प्रति लिटर घ्या. पण एक अत्यंत महत्त्वाची सूचना, कधीही हाताने किंवा अंदाजे प्रमाण घेऊ नका. एक छोटा 100-200 रुपयांचा इलेक्ट्रॉनिक काटा मिळतो, तो वापरा. कारण ही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. थोडं कमी जास्त झालं तरी पिकावर उलटा परिणाम होऊ शकतो. आता आपण आधी बोरॉनच्या ज्या समस्या पाहिल्या होत्या त्यावर उपाय काय ते बघू. बोरॉन जमिनीत वाहून जातो, म्हणजे लीचिंग होतं. ते थांबवण्यासाठी त्याला ह्युमिक ॲसिडसारख्या सेंद्रिय पदार्थांसोबत मिसळून द्या. सेंद्रिय कण त्याला धरून ठेवतात. आणि दुसरी, ड्रिपमधून देताना एक खास पद्धत वापरा. समजा तुम्हाला 1 तास पाणी द्यायचंय, तर पहिले 45-50 मिनिट फक्त साधं पाणी चालू ठेवा आणि फक्त शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये खताचं द्रावण सोडा. यामुळे काय होईल? खत बरोबर मुळांच्या क्षेत्रातच राहील, जास्त खाली वाहून जाणार नाही. चला, आत्तापर्यंतची सगळी माहिती एकत्र करून पिकाच्या संपूर्ण हंगामासाठी एक पक्की योजना बनवूया. कारण योग्य खत योग्य वेळी देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. पिकाच्या कोणत्या अवस्थेत कॅल्शियम आणि बोरॉनची सर्वात जास्त गरज असते ते समजून घेऊया. याचे मुख्य 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे वाढीचा. यावेळी झाडाचा सांगाडा म्हणजे त्याच्या फांद्या, पानं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम द्या. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे फुलोरा. या अवस्थेत फुलांची गळ होऊ नये आणि प्रत्येक फुलाचं फळात रूपांतर व्हावं, यासाठी बोरॉन देणं अत्यावश्यक आहे. आणि तिसरा टप्पा म्हणजे फळधारणा आणि फळांचा विकास. यावेळी फळाचा आकार वाढवण्यासाठी, त्याला तडे जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुन्हा कॅल्शियमची गरज असते. आणि शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या नेहमी लक्षात ठेवायला हव्यात.
फवारणीसाठी नेहमी विहिरीचं किंवा बोरवेलचं स्वच्छ पाणी वापरा. तलावाच्या किंवा डबक्याच्या पाण्याचा pH बिघडलेला असू शकतो. शिफारस केलेला डोस कधीही ओलांडू नका. कमी असेल तर चालेल, पण जास्त नको. फवारणी नेहमी सकाळी 11च्या आत किंवा संध्याकाळी 3 नंतर थंड वातावरणात करा. कडक उन्हात फवारणी केल्याने पानं जळू शकतात. आणि जर तुम्हाला हे मिश्रण एखाद्या कीटकनाशक किंवा बुरशीनाशकासोबत वापरायचं असेल तर आधी एका लहान काचेच्या बाटलीत थोडं थोडं मिश्रण करून जार टेस्ट नक्की करून घ्या. जर द्रावण फाटलं नाही तरच मोठ्या टाकीत एकत्र करा. हे एक वाक्य तुमच्या मनात कायमचं कोरून ठेवा. जिथे फुलाचे फळ बनते तिथे बोरॉन आवश्यक आहे, आणि जिथे ते फळ मोठं होतं, विकसित होतं आणि मजबूत होतं तिथे कॅल्शियम आवश्यक आहे. या दोघांची साथच तुमच्या पिकाला सर्वोत्तम उत्पादन देईल. तर आता हे सगळं शास्त्रीय ज्ञान मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या खत व्यवस्थापनाच्या पद्धतीत काय बदल करणार आहात याचा विचार नक्की करा. योग्य ज्ञान आणि त्याचा योग्य वेळी केलेला वापर हेच यशस्वी शेतीचं खरं रहस्य आहे. जर या व्हिडिओने तुमचे विचार बदलले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.